प्रहारचे कुलकर्णी आपल्यासोबत आहे। भाऊ कशासाठी हे आंदोलन आहे, काय? हे बघा 2024मध्ये डिसेंबर महिन्यात असेल किंवा ऑगस्ट महिन्यात असेल, मी तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं। त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांना पत्र दिलं होतं। 2024चा पत्राचं उत्तर हे जे अँटी करप्शन झालं आणि मी मागचं आंदोलन केलं त्याच्यानंतर ह्यांनी घाबरून काय केले माहिती का, की ह्यांची विभागीय आयुक्तांची चौकशी लागते म्हणून काल मला पत्र काढले 2024चं। म्हणजे 2024चं पत्र दिलेलं असताना तुम्ही चौकशी कधी करता 2025मध्ये, आणि पैसे दिले की प्रकरण लगे फटदिशी विषय संपवायचा। 42B असतील, 155 असतील, रस्त्याचे प्रकरण असतील, संजय गांधी निराधार असेल, असे अनेक प्रकरण आहेत की फक्त अहो मला सांगा, संजय गांधी निराधारमध्ये 1,500 2,000 त्यांना संजय गांधी निराधार महिना सरकार 1,500 ते 2,000 रुपये देतं, त्याच्यात सुद्धा 200-500 रुपये खाणारी अवलाद ही किती यांचा स्तर हे झालेला विचार करा। आणि मी मागच्या वेळेस आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आंदोलन खोटं केलं नाही, माझं आंदोलन सक्सेस झालेलं आहे। लगेच 4थ्या का 5व्या दिवशी नायब तहसीलदार हेडगिरे साहेब अँटी करप्शन झाले। कशासाठी अँटी करप्शन झाले हो? स्वतःच्याच लोकाला, स्वतःच्याच मंडळाधिकाऱ्याला पगार काढण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली, तडजोडी आणती 40,000 रुपये ठरलं आणि तिथं अँटी करप्शन झाले। म्हणजे सामान्य जनतेला ह्यांनी कोलतात, फक्त कोलतात, गाजरं दाखवणे, लिंबासारखं उतरून टाकणे ही पद्धत आहे। पैसे दिले स्वतःच्या माणसाला पैसे मागतात, म्हणजे सामान्य जनता असो किंवा किसान असो, जय जवान जय किसान म्हणायचं कशाला? ही जी उक्ती आहे या कार्यालयासाठी लागू नाही।